चांगल्या पद्धतीने हाताळला जरूर, पण इथून ट्रॅम्पलाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाबेने मात्र जरूर खातं ओपन झालंय त्या ठिकाणी एमटी बॉईज संघाचं. इथून आपण पहिला आजच्या रजनीमध्ये मात्र पहिला सामना बरोबर कुठेतरी पराभव स्वीकारावा लागला, पण इथून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करावी लागेल. जिथून आपण पाहिलं तर धानवा ब्रदर्स संघ कुठेतरी विजयाच्या शोधामध्ये आहे. जिथून आता आपण पाहिलं सलग 3 पराभव त्यांच्या नावावरती आहेत. यावेळेस नक्कीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर. इथून चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाकडे मात्र फॅनमध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी फॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं निलेश दापसी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये. इथून स्ट्राईक एंडला पण पाहिला प्रतीक दोदडे, एक मोठं नाव एक मोठं ब्रँड. ह्यावेळेस उडवलाय जरूर चेंडूला, चेंडू अभेत आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच चांगले एफर्ट जरूर दर्शवले होते, पण इथून मात्र चेंडू षटकारामध्ये कन्वर्ट जरूर झालाय. स्वतःला सावरता नाही आला, कारण की एफर्ट जरूर चांगले होते आणि एक चांगली खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून राहिली गेली. इथून नक्कीच झेल परिपूर्ण जरूर झाला होता. चांगलं कॅरी केलं होतं, चांगलं गॅदर केलं होतं चेंडूला, पण इथून मात्र नक्कीच कुठेतरी स्वतःवरती अनबॅलन्स पाहायला मिळालं. बघा इथून मात्र नक्कीच जो मात्र पाय आहे सरळ थोडासा सीमारेखे रेखेला मात्र नक्कीच त्या ठिकाणी दर्शवला गेला. या षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहिलं धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र टप्प्याची लेंथ लाईन होती. खराब चेंडू त्याच्यावरती चेंडूला सरळ पाठवलाय. बॅकवर्ड शॉट लेगला आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकारच्या. काही जबरदस्त चौकार आलाय प्रतीक दोदडीच्या बॅट मधून. तर एका बाजूला निलेश दापसी बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल. यावेळेस नक्कीच अचूक टप्पा लाईन प्लेन मेंटेन केले होते, योग्य पद्धतीने नियंत्रण गोलंदाजी हाताळली होती, पण इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेनं धावफलक पाहिलं तर 12 रन 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी. इथून आतापर्यंत पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. इथून आपण पाहिलं तर नक्कीच करंट रन रेट आपण एकंदरीत पाहिलं तर नक्कीच चांगल्या धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित या पहिल्या षटकामध्ये या P1 मधील पाहिलं तर अजूनही 2 चेंडू सेस असतील. जिथं स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडूला उडवलाय जरूर, क्षेत्ररक्षण आलाय त्या चेंडू खाली. गुड जज विकेट टेकन, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. 1, 2. वीरेंद्र बाबरे पण नक्कीच यांच्या उद्देशाने नक्कीच एक चांगला मोटिवेट फलंदाजाला पुढे केला गेलाय. मितेश ताडगे चांगला फलंदाज म्हणून सातत्याने पाहिला जातं, कारण की चांगली खेळी सातपटी गावातून एक चांगला मात्र जेव्हा जेव्हा चांगली खेळी साकारली जाते जय बजरंग सातपटी ब संघाच्या माध्यमातून एक चांगली खेळी चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मितेश ताडगे. इथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला निलेश दापसी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये. धावफलक पाहिलं तर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 1 to go शेवटचा बॉल. नक्कीच पहिलाच बॉल चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला आहे आणि इथून त्याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर अँड 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अँड प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एमटी बॉईज संघ जाऊन पोहोचलाय 12 रन. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथून कुठेतरी षटकार आल्यानंतर चौकार आल्यानंतर जी कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली गेली, एक विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं आहे. इथून बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रमोट केलं गेलं आहे MT मनोज धानवा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की चांगली गोलंदाजी देखील या गोलंदाजाकडे आहे आणि तितकाच चांगला फलंदाज आपण पाहिला प्रतीक दोतडे.
आतापर्यंत ज्याच्या नावावरती पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या नावावरती आहेत. एक चांगली खेळी मागील मॅचमध्ये जरूर दर्शवली होती आणि इथून महत्त्वाचा सामना असेल, इथून चांगली खेळी दर्शवावी लागेल. जिथून पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये हा सामना क्रमांक दुसरा असेल, जिथून आपण पाहतात एम टी बॉईज संघाचा, आणि आजच्या रजनीत सामना क्रमांक 4 आहे, जिथे दांडवा ब्रदर्स विपक्षामध्ये एम टी बॉईज संघ आहे. कारण की चांगली खेळी आतापर्यंत साकारत असताना या कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे निभावत असताना 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज दानवा आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी दुसऱ्या षटकात येईल असेल. फलंदाज त्या ठिकाणी प्रतीक धोत्रे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल जरूर फुलटच बॉल जरूर होता. फुल टॉल वसूल करता आला ना. इथून नक्कीच बॅटची एज जरूर राहिली होती, पण तितकंच चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगला क्षेत्रक्षण इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर कन्वर्ट राहिलं गेलं आणि चांगली गोलंदाजी मनोज दांडवा त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आपण पाहतायत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2. यावेळेस मात्र नक्कीच हा चेंडू सरळ यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्लिअर करेल. आलाय नशिबाचा चौकार 4. रक्षक जयेश भोईर त्या ठिकाणी, पण इथून मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाला बीट करत लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर झालं चौकारामध्ये. इथून नशिबाचा चौकार त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढील बॉल मनोज दांडवा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस नक्कीच दांडवा पट्टा जरूर खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र चांगला बॅकअप आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून पाहिला तर धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन. इथून दुसरे षटक आहे प्रगतीपथावर, जिथून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 4 धावा खर्च करतोय गोलंदाज जरूर बाईच्या स्वरूपामध्ये. एक्स्ट्रा धावा जरूर गेल्या होत्या, पण इथून चांगली गोलंदाजी. यावेळेस नक्कीच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेगचा मारा होता. वाईट बॉल पाहायला मिळेल. खराब चेंडू. या चेंडूवरती मात्र पनिशमेंट केले जाते, कारण की इथून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च कमी करावा लागतील, जिथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. कारण की जिथून आपण पाहिलं अजूनही प्रत्येक तोतडीसारखा फलंदाज मैदानामध्ये आहेत. अजूनही मोठमोठे फलंदाज वीरेंद्र बाबरे अजूनही डगआउटमध्ये आहे, जिथून मात्र येणं बाकी असेल. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू, तितका चांगला क्षेत्ररक्षण. 38 सर्कलला चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालंय आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळतो. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून वाईट चेंडू आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी हाताळत असताना मनोज दानवा चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल या दुसऱ्या षटकातील. पुढील बॉल. यावेळेस काय क्लास, जबरदस्त शॉट डीप कव्हरला. चेंडू सरळ, तितका चांगला क्षेत्ररक्षण राहिलं गेला आणि इथून नक्की तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली गेली. चांगला फटका, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव 2 धावा परिपूर्ण होते. कारण की या दुहेऱ्याकडे धावफलक 19, 51, 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 19 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील, जिथून मनोज दांडवा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना, जिथून पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली गेली, जिथून कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावला गेला. फुलटच बॉल जरूर. इथून मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय प्रतीक धोत्रे. इथून 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक 19 रन ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना एम टी बॉईज संघ जाऊन पोहोचलाय 19 सेकंदावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर तुरी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी आमच्या संगीत कक्षामधून डीजेला. या पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये या 2026 मध्ये आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथून आपण पहिला 2 षटकाचा खेळ अगदी संपुष्टात आला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रथम फलंदाजी एम टी बॉईज संघ करतोय, जिथून स्ट्राईक एंडला पण पहिला सलामीचा फलंदाज
म्हणून प्रतीक धोदडे आला होता. त्यानंतर वन डाऊन प्लेअर आपण पाहिलं मितेश धाडगे. आत्तापर्यंत एक चेंडू फेस केलाय, 0 धावा त्याच्या नावावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर शुभम पराड याला प्रमोट केल्या गेलाय, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल वेगावरती स्पार, इथून मात्र यष्टीरक्षक बीट झाले, डायरेक्ट हिट जरूर लागली गेली, थोडेसे डेंजर रेंड कडायला होते. यस, लेग पाईस स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आतापर्यंत जिथून पाहिलं तर दानवा ब्रदर्स हा संघ पाहायला मिळतोय. जिथून नक्की चांगली सुरुवात म्हणता येईल. कुठेतरी एक आपण पाहिलं होतं जिथून डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. इथून एकीने धावीने धावफलक 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धावा. इथून शुभम पराड बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडला प्रतीक धोदडे आतापर्यंत शांत ठेवलं गेलं. प्रतीक धोदडेचा आपण एकंदरीत विचार केला तर पूर्णपणे शांत ठेवलं गेलं. यावेळेस मोठा प्रहार केला जरूर, मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय ऑन साईडला. इथून एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. ह्याकरी धावेने धावफलक 21 ह्याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड. यावेळी सोडवलाय काय जबरदस्त परफेक्ट इलिव्हेशन झालंय का. इथून मात्र चेंडू सरळ पाठवलाय, स्टँड ऑन डिलेव्हर. सर एक मिनटं, आई सप्तशृंगी 11 आणि मोहपाडा संघ आपणास विनंती आहे आपल्या कॅप्टनला कृपया आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. आई सप्तशृंगी 11 आणि मोहपाडा संघ आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा प्लीज. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद त्या ठिकाणी चिरंजीव मेहर सर. इथून आपण पाहिला तर काही जबरदस्त इथून मितेश धाडगेच्या बॅटमधून हा देखणा आणि दर्जेदार आणि क्रिकेटचा ट्रेडमार्क त्या ठिकाणी षटकार आलाय. महत्वाचा षटकार असेल. इथून चांगली फलंदाजी साकारावी लागेल. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी सर्रापासून थोडंसं लांब ठेवला चेंडूला आणि इथून मात्र या चेंडूला थोडंसं पनिशमेंट केलं जाईल. व्हाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती जरूर ॲड होईल. कारण की म्हणतात ना आताचा सध्याचा मात्र क्रिकेट संघामध्ये जर तुम्हाला नाव मिळवायचं असेल तर नक्की तुम्हाला 360 या डिग्रीने मात्र खेळावं लागेल. कारण की आत्ताचं क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे, म्हणूनच सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात नाही. इथून मात्र चांगला प्रहार जरूर होता, कारण की खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं मितेश धाडगे या फलंदाजाने. आतापर्यंत चांगली खेळी जरूर जसवली, कारण की षटकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी हाताळली. जिथून शुभम पराड सारखा गोलंदाज आपण पाहिला, एक चांगली स्पेल त्याच्या माध्यमातून हाताळलं जात असताना जिथून 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 3ऱ्या षटकातील 5वा बॉल. नक्कीच चांगला फटका जरूर इंटू द गॅपमध्ये क्षेत्ररक्षण पुढे सरसावलंय. जरूर चांगला फीड जरूर झाला त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर अगदी जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 30 रन. इथून पहिला टायमर सेट आहे. इथून अवधी जास्त वेळ खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दानवा ब्रदर्स संघ, जिथून आतापर्यंत तुमच्याकडे 27 मिनिटांचा वेळ अजूनही बाकी आहे. इथून आपण पाहिलं तर अजूनही तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत, याची नोंद असू द्या. इथून टायमर जवळजवळ यावेळेस नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस इथून फंबल जरूर झाली. आणखी एक चेंडू या ठिकाणी सरळ क्लिअर करेल. लॉंग स्टॉप रिजनला आलाय आणखी एक नशिबाचा चौकार. तीन षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीखेरीस आपण पाहिला तर धावफलक 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 34 रन ऑन द बोर्ड. एक चांगली सुरुवात जरूर म्हणता येईल. जिथून आपण करंट रन रेट पाहिला तर 11.33 ची सरासरी गाठली गेली. इथून जर प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला तर 89 पर्यंत जाऊ शकतो इथून 8 षटकाच्या समाप्तीखेरीस. पण इथून चांगली विस्फोटक नोक खेळी करावी लागेल. जिथून प्रत्येक धोत्रे सरकारतून सेट बॅटल पाहायला मिळतोय मैदानामध्ये, जिथून चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जाते. आणि कारण की इथून मनोज धानवा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं स्पेल असेल आणि या सामन्याचं आपण पाहिलं तर 4था क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी मनोज धानवा या गोलंदाजाने हाताळली गेली. कारण की फलंदाजांना थोडंसं गार ठेवलं होतं
आणि तोच गोलंदाज त्या ठिकाणी मनोज धानबा दाखल झालाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील बॉल पहिलाच, नक्कीच पहिलाच बॉल खोलपट टप्प्याची लेंथ आहे, सरळ पॅडचा वापर, ऑन साईडला क्षेत्रक्षण आहे, सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केला, तत्पूर्वी एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावपळक पाहिलं तर 35 रन, पण परफेक्ट इलेव्हेशन आपण पाहिलं तर चेंडू आणि फळीचं कनेक्टिव्हिटी नाही. इथून मात्र कोणत्या अनुषंगाने मितेश धाडगे जरूर स्ट्राईक एंडला आलाय. इथून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी राहिली जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काही जबरदस्त अचूक टप्प्यावरती भेदक मार्ग कसा असावा म्हणून म्हणतात ना, बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या क्षेत्रातील टप्पा ह्या दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे चांगल्या असतील तर नक्कीच हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही चांगला गोलंदाज म्हणून तुमचं नाव जरूर राहिलं जातं. मनोज धानबा चांगली गोलंदाजी, मितेश धाडगे पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतंय. पुढील बॉल यावेळेस नक्कीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर, चांगला फटका जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. वाईडस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. कारण की दोन स्टायलिश फटके आपण जरूर पाहिले. कारण की तो पूर्वीचा जो एक काल होता तिथं आपण पाहिलं तर लोक फॅन्सी कपडे मात्र घालायचे. इथून आता मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक फॅन्सी शॉट पाहायला मिळत आहेत. प्रत्येक आपण आगळा वेगळा अल्टी पलटी अनेक शॉट पाहायला मिळत आहेत. जिथून यावेळेस उडवलाय जरूर चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन, फलंदाज बाद होताना फर्स्ट प्रतीकला देखील परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद गॉन. वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपकमिंग ती कमी वयामध्ये आपल्या नावाची ज्याने छाप सोडली आणि तोच सातपटीचा वंडर बॉय म्हणून पाहायला मिळतोय वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण की आतापर्यंत 11 सायकल त्याच्या नावावरती राहिल्या. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली त्या 66वी त्याचे मॅन ऑफ द सिरीज फ्रेंच चषकामध्ये देखील राहिली होती. सध्याचा हंगामामध्ये झालेला केल्वे रोड येथील फ्रेंच चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिला होता. आणि कालच्या दिवसामध्ये देखील 8 चेंडू 8 षटकार त्याच्या नावावरती राहिले होते. आणि एक विस्फोटक नक्कीच चांगली खेळी त्याच्या नावावरती. 13 चेंडू 50 धावाची खेळी, काही जबरदस्त. आणि जास्तीत जास्त मात्र कमी वेळात जी फास्टेस्ट आपण पाहिली तर 50 त्याच्या नावावरती राहिली. आणि तेच यंग टॅलेंट. कारण की इथून सर्व आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जिथून एकच नाव गाजलं गेलं जरूर, वीरेंद्र बाबरे. आणि गोलंदाज आपण पाहिला तर एका बाजूला मनोज धानबा मासवन एक्सप्रेस, तर एका बाजूला सातपटे एक्सप्रेस पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मनोज धानबा, तर एका बाजूला वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. आणि नक्कीच एका बाजूला आपण पाहिला नो स्ट्राईक एंडला मितेश धाडगे, हाही देखील सातपटीचा फलंदाज. यावेळेस नक्कीच मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला त्या ठिकाणी. नक्कीच इरादे चांगले स्पष्ट केले होते. तो माणूस राहिला होता त्या ठिकाणी, फॉलिंग स्वीप करण्याचा होता. घुटना टेक जरूर पाहिला होता, पण इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. मनोज धानबा इथून चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत पाहिला तर 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. विकेट त्याच्या नावावरती राहिला गेलाय. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. 1 टू गो. मनोज धानबा बॉलिंग ट्रॅकवरती. इथून चांगला फटका जरूर मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. क्षेत्ररक्षण आहे डीप मिड विकेटला, एकच धाव रोहित भोये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून आपण पाहिलं तर 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावपळक आपण पाहिलं तर 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 37 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अँड प्रथम फलंदाजी करत असताना एमटी बॉईज संघ इथून थोडासा जो गेअर आहे तो गेअर चेंज करावा लागेल. जिथून कुठेतरी दर्यामध्ये नाव सापडले त्या नावेला बाहेर काढण्याचं कार्य करावं लागेल. कारण की जेव्हा जेव्हा आपण किनारपट्टीचा खेळाडूला आपण पाहतो तेव्हा तेव्हा किनारपट्टीचा खेळाडूकडे जे टॅलेंट आहे ते मात्र जे मनगटे फटके खेळा म्हण किंवा ताकदीचा शॉट म्हणा, हे मात्र त्यांच्याकडे ते टॅलेंट भरून ठासून भरलेलं असतं. कारण की चला स्पीडअप करा, तुमच्याकडे शेवटची 20 मिनिटं आहे त्याची नोंद असू द्या. धन्वा ब्रदर्स संघ प्रेमळ निवेदन असेल. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत 4 षटक हाताळली. इथून 4 षटकाचा खेळ आपण पाहिला. 37 आकड्यावरती जाऊन पोहोचला एमटी बॉईज संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र नक्कीच वीरेंद्र बाबरेला थोडंसं गेअर चेंज करावा लागेल. कारण की इथून पाहिला तर
एक चांगली खेळी त्याच्याकडे आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आसमानाला गवसणी घालेल आणि हे सातत्याने पाहिलं, कारण की आत्ताच्या अंकामामध्ये सध्या ट्रेंड आहे वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची ज्याने छाप सोडली, पण त्याच्यासाठी प्रचंड सराव प्रचंड मेहनत त्याच्या नावावरती जरूर राहिली होती. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जयेश भोईर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळेल. जयेश भोईर एका बाजूला मासवनचा ब्रँड तर एका बाजूला सातपाटीचं ब्रँड आहे आणि नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जयेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती, पहिलाच बॉल वेगावरती स्वार, अचूक टप्पा, लाईन लेन मेंटेन केली, निरुत्तर केलं फलंदाज वीरेंद्र बाबरेला. डॉट बॉल, काही जबरदस्त, कारण की जयेश भोईरकडे ती ख्याती आहे, कारण की चेंडूला दोन साईडनं वळवण्याची क्षमता कुणाकडे असेल तर जयेश भोईर. कारण की मी देखील इथून पराभूत झालो, पण इथून मी देखील चांगला गोलंदाज आहे. यावेळी सोडवलाय जरूर, हेलिकॉप्टर लँड केलंय, पण इथून चेंडू सरळ येईल. इथून मात्र क्षेत्रकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय चेंडू सरळ सीमा रेखापार. षटकार. जबरदस्त षटकार, कारण की इथून मीही जास्त वेळ शांत थांबणार नाही, कारण की हे वीरेंद्र बाबरे हा दर्शवत असताना यावेळेस मात्र नक्कीच मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला त्या ठिकाणी, कारण की प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हते. इथून नक्कीच यस डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून एक तेरी तो एक बेरी हे दर्शवलं गेल, कारण की चांगली गोलंदाजी जयेश भोईरच्या माध्यमातून राहिलं गेली. षटकार आल्यानंतर शांत ठेवलं गेलं. हे बघा आपण रिप्लायमध्ये पण पाहिलं तर चेंडू सरळ जाऊन मात्र कॅपला आदळला गेला आणि त्याच कारणास्तव कॅप मात्र नक्कीच डोक्यावरून खाली पडली गेली. नक्कीच चांगली गोलंदाजी, स्पेस, तिचा रफ्तार की सौदागर. इथून हे मात्र काय जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्य, कारण वीरूला पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. इथून पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात, तेव्हा मात्र षटकार आल्यानंतर मात्र किती चांगली गोलंदाजी जयेश भोईर पाहायला मिळतोय. मासवनचं ब्रँड तर एका बाजूला सातपटीचं ब्रँड, बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. इथून नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली जयेश भोईर चांगली गोलंदाजी हाताळत असताना. यावेळी सुडवलंय जरूर वीरूच्या बॅट मधून, चेंडूला लॉप केलाय, यावेळेस येईल सरळ सीमा रेखापार. षटकार 6. षटकार आलाय, पण रिप्लाय मध्ये पण पाहिलं बघा, इथून काही जबरदस्त हा चेंडूला सरळ षटकारामध्ये पाठवलं गेला. नो चान्स फॉर द फिल्डर. इथून मात्र जयेश भोईर वरती हल्ला बॉल केला गेला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या 5व्या षटकातील. 1 to go. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथून मात्र ट्रॅम लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळेल. इथून नक्कीच अतिरिक्त दाब जरूर स्कोअर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळेल, कारण की इथून पाहिलं तर रिव्ह्यू आलाय. यस, थर्ड अंपायर रेफर केला जाईल, इथून जॉईन होतील. यस, फेअर डिलिव्हरी. इथून नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. नक्कीच इथून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ आपण अगदी संपुष्टात आला. 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस पाहिलं तर 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना एमटी बॉईज संघ. इथून 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच या ठिकाणी वीरेंद्र बाबरे सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. दोन्ही सातपाटीचे फलंदाज आहेत. जिथून पाहिलं तर मितेश धाडगे हा फलंदाज आतापर्यंत 7 चेंडू 8 धावावरती खेळतोय. तसेच वीरेंद्र बाबरेचा एकंदरीत आपण विचार केला तर 8 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या नावावरती आहेत. इथून पाहिलं तर जयेश भोईरने काय अचूकरित्या 12 धावा खर्च जरूर केला, पण एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली. चला स्पीडअप करा, शेवटची 17 मिनिटं आहेत आणि या शेवटच्या 17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायची आहेत. इथून थोडीशी घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून सातत्याने पाहिलं जातं, कारण की ज्याने घड्याळाचा शोध लावला तो जर्मनीचा पीटर हँडलिंग
याच्यासाठी सुद्धा घड्याळाचे 3 काटे कधी थांबले नाही, तर तुम्हा आम्हासाठी कशाला थांबेल. म्हणून वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. इथून नक्कीच आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ अगदी 49 सेकंदावरती जाऊन पोहोचला एम टी बॉईज संघ. इथून 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. निलेश धापसी या ठिकाणी दुसरं स्पेल असेल आणि चांगली गोलंदाजी पहिलं षटक हाताळलं होतं, जिथून चांगली गोलंदाजी हाताळली होती. इथून मात्र मितेश धाडगे आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला वीरेंद्र बाबरे. इथून चांगला गेअर चेंज करावा लागेल. कुठेतरी नाव आपली मात्र नक्कीच समुद्रात सापडले, त्याला बाहेर काढण्याचं कार्य करावं लागेल. मिसटाईम स्ट्रोक जरूर झाला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा झेल धरतीला दान केला जातो. यस, इथून मात्र यस, आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. अतिथी देवो भव, एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. इथून एकच धाव आली. या एक धावड्या धावफलक पाहिला तर 50 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 50 रन ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी साकारत असताना इतर एका बाजूला वीरेंद्र बाबरे तर एका बाजूला निलेश धापसी. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल वीरेंद्र बाबरे पाहिलं जाईल. पुढील बॉल 6व्या षटकात येईल. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करण्याचा इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल, कारण की चेंडूला वळवला जरूर. चेंडू पडल्यानंतर काही जबरदस्त चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावलाय. कारण की चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, ह्या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या. आतापर्यंत एम टी बॉईज संघाला मोठ्या धावांपासून थोडंसं वंचित ठेवलं गेलंय. गोलंदाज निलेश धापसी. मोठा प्रहार करायचा होता. या वेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव गर्ज केली. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. विरूला पूर्णपणे थांबवलं गेलं. जिथून आपण प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 72 एकडावरती जाऊन पोहोचू शकतो. जिथून करंट रेट आपण पाहिला 9.0.9. गोलंदाज पुढील बॉल पुन्हा एकदा निलेश. यावेळी सोडवलाय जरूर. इथून मात्र चेंडूला सरळ लांब फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6. कारण की बऱ्याच काळानंतर हा ऊर्जा देणारा मात्र फटका पाहायला मिळाला. विरुच्या बॅटमधून षटकार आलाय आणि हा महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अब तक 56. यावेळेस काही जबरदस्त क्लास क्रॅकिंग शॉट. चेंडूला सरळ पाठवलाय. सीमा रेखा पार. चौकार 4. ह्या महत्वाच्या धावा असतील. इथून या चौकाराने आपण पाहिलं तर अगदी 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 60 रन ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त शेवटच्या मुंबईपर्यंत पाहिला तर एक जबरदस्त चेंडूला पाठवला. पुढे जाऊन खेळायला जरूर पावलांचा वापर, सरळ बॅटचा वापर. चेंडू 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. गोलंदाज त्या ठिकाणी पाहिला तर जयेश भोईरला मात्र पुन्हा एकदा आणलं जात आहे. दुसरा स्पेल असेल. सामना क्रमांक आपण पहिला आजच्या दिवसात, आजच्या रजनीतला सामना क्रमांक 4 आहे.
जिथून चांगली सुरुवात म्हणता येईल, जिथून एमटी बॉईज संघ प्रथम फलंदाजी करतोय, जिथून 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 64 रन ऑन द बोर्ड. 2 विकेट त्यांच्या नावावरती जरूर राहिले गेले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नको प्लीज. फलंदाज जयेश भोईर, तर स्ट्राईक एंडला पण पहिला मितेश धाडगे हा बॅटर पाहायला मिळतोय. परंतु चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोन्ही फलंदाज. पुलटच बॉल जरूर लाईन काढण्याचा प्रयत्न, याही वेळेस सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. यस, फलंदाजाला बाद व्हावं लागेल, मितेश धाडगेला देखील परतावं लागेल. इथून जास्त काही चांगली फलंदाजी साकारली नाही, पण इथून नक्कीच वीरेंद्र बाबरेला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. चला नो बॅटर लगेच. नवीन फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी संदीप सांबरे दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मागील मॅचमध्ये काही जबरदस्त तरी चांगली खेळी जरूर त्याच्या डाबावरती राहिले होते, पण इथून जयेश भोईर चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, एक चांगली विस्फोटक 12 धावा जरूर खर्च केल्या होत्या, पण इथून मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल, कारण की इथून पाहिलं तर धावफलक 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 64 रन ऑन दी बोर्ड, 64 धावा धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी जयेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला म्हणतोय. चांगली गोलंदाजी देखील त्याच्याकडे आहे, कारण की मासवनचं ब्रँड आहे तर एका बाजूला सातपाटीचं. यावेळेस मात्र नक्की चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यावेळेस डॉट बॉल. पूर्णपणे चांगली गोलंदाजी स्वतःवरती पूर्णपणे झोकून दिलं आहे या गोलंदाजाने, कारण की इथून आम्ही देखील चांगली गोलंदाजी करू हे देखील पाहिलं. इथून चांगला फटका मारण्याचा इरादे स्पष्ट जरूर होते, बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण इथून वीरेंद्र बाबरेला पूर्णपणे बीट करत चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर डॉट बॉल. यावेळी सोडवलाय, काय जबरदस्त. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे च्या बॅट मधून आलाय सरळ सीमा रेखा पार षटकार. 6. इथून काही जबरदस्त या ठिकाणी षटकार पाहायला मिळालाय. महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावरती. 70 रन ऑन दी बोर्ड, 70 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त चांगला फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी ऑन साईडला. इथून मात्र नक्की डायरेक्ट हिट झाली असती, पण बॅकअप चुकीचा आहे त्या ठिकाणी. पण इथून मात्र नक्कीच वीरेंद्र भूपेंद्र बाबरे हा स्ट्राईक एंडकडे असेल. जिथून पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या, आणि या 2 धाव्या महत्वाच्या असतील. या 2 धाव्याने धावफलक पाहिलं तर 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 72 रन ऑन दी बोर्ड, कारण की इथून चांगली रणनीती आखावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं अजूनही 8 चेंडूचा खेळ येणं सेस असेल. जिथून पाहिलं तर 7वं षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय. इथून जयेश भोईर चांगली गोलंदाजी हाताळतोय, कुठेतरी वीरेंद्र बाबरेला थांबवलं जात आहे. यावेळी सोडवलाय, काय जबरदस्त. इथून आणखी एक चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार षटकार. 6. या अनुषंगाने मात्र तुम्ही गोलंदाजी हाताळतायत ना, त्याच अनुषंगाने प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशास तसे प्रत्युत्तर. काही जबरदस्त खेळी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, विस्फोटक खेळी. यावेळेस उडवलाय, काय जबरदस्त. आणखी एक आलाय वीरेंद्र भूपेंद्र बाबरेच्या बॅट मधून सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद, थँक्यू. इथून आपण पहिला 7 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 7 षटकाच्या समाप्तीकडेच आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 84 रन ऑन दी बोर्ड, 84 धावा धावफलकावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एमडी बॉईज संघ इथून चांगली खेळी जरूर. 3 षटकार जरूर आले. इथून वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून आतापर्यंत 18 चेंडू 47 धावाची विस्फोटक नोक खेळी त्याच्या नावावरती राहिली गेली.
इथून नक्कीच इथून वीरेंद्र बाबरे आपण पाहिला तर आणि नक्कीच बिग बॅश मध्ये जाई संघाच्या माध्यमातून नक्कीच वीरेंद्र बाबरे यांचे आयकॉन म्हणून नियुक्ती पाहायला मिळाली आणि तोच वीरेंद्र बाबरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपण आणखी एक पाहिलं तर कृष्णा पवार जाईच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली खेळी दर्शवेल, जिथून वीरेंद्र बाबरे कमी वयामध्ये एक मोठं नाव आहे. इथून पाहिलं आपण 7 षटकांचा खेळ समाप्त झाला. 7 षटकांच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला तर धावफलक 84 या कडवरती जाऊन पोहोचलाय. 84 रन ऑन दी बोर्ड. इथून स्ट्राईक हँडला आपण पाहिलं तर संदीप सांबरे आहे आणि शेवटच्या अंतिम या 6 चेंडूमध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. जिथून चांगली सुरुवात होती, कुठेतरी संघ थोडासा अडचणीत सापडला होता आणि त्या संघासाठी संकट मोजून देखील बनणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आतापर्यंत वीरेंद्र बाबरेचा आपण विचार केला तर 18 चेंडू 47 धावाची विस्फोटक नोक खेळी त्याच्या नावावरती आहे. आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये बिग बॅशमध्ये देखील पाहायला मिळेल, जिथून जाई संघाच्या माध्यमातून आयकॉन प्लेयर म्हणून पाहायला मिळेल. आणि एका बाजूला पण कृष्णा पवार या 2 आयकॉन प्लेयर म्हणून जबरदस्त पाहायला मिळतील. तेच त्या ठिकाणी संदेश या ठिकाणी संदेश गोवारीला शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी सज्ज दिलंय. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल, कारण की वीरेंद्र बाबरेला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जाईल. जिथून आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 47 धावाची विस्फोटक नोक खेळी आहे. इथून शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून धावफलक पाहिलं तर 85 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 85 रन ऑन दी बोर्ड. किच पुढील बॉल कुटुंबाची लेंथ लाईन उडावलाय जरूर. आणि ह्या टुर्नामेंट आपण पाहिली पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मधील ही 6वी अर्धशतक ज्याच्या नावावरती राहील, कारण की नक्की दुसरं त्याच्या नावावरती दुसरं मात्र या ठिकाणी जबरदस्त हाफ सेंचुरी राहिली गेली. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे काही जबरदस्त. इथून 19 चेंडूमध्ये 53 धावा, जिथून ॲव्हरेज सरासरी आपण पाहिली 278चा स्ट्राईक रेट ने मात्र जी खेळी साकारली, एक विस्फोटक नोक खेळी ज्याच्या नावावरती राहिली. 3 चेंडू 3 षटकार, काही जबरदस्त या ठिकाणी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे हे नाव नाही तर ब्रँड आहे. यावेळेस उडवलाय आखू टप्प्याची लेंथ लाईन. इथून चेंडू सरळ निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी आलाय आणखी एक वीरेंद्र बाबरेचा षटकार 6. या ठिकाणी फलंदाजी करत असताना इथून आतापर्यंत पहिला षटकार चौकार षटकार चौकार, इथून षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे मॅग्निफिसंट बॅटिंग, गुड बॅटिंग. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला, ते चांगला क्षेत्ररक्षण स्वतः फॉलोथ्रोमध्ये केलं. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का? आणि यस, पॉपिंग क्रेजवरती सेफ पाहायला मिळतील आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावडे धावफलक जाऊन पोहोचलाय 99 धावा धावफलकावरती. 99 रन ऑन दी बोर्ड. अजूनही शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. काही जबरदस्त या ठिकाणी खेळी साकारत असताना वीरेंद्र बाबरे आतापर्यंत 61 धावावरती विस्फोटक नोक खेळी त्याच्या नावावरती राहिली गेली. अगदी कमी वयामध्ये जबरदस्त इथून 77 रखलं गेलं आणि सतपटीचं मोठं नाव केलं गेलं. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, टाइम स्ट्रोक राहिला गेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट नाही होणार. इथून यास फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल आणि या धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद जरूर झालाय. इथून 1 धाव जरूर अंकित केली जाईल. 1 धावेने धावफलक पाहिला तर 100 धावा धावफलकावरती लागला गेला, कारण की एक नक्कीच चांगली खेळी दर्शवली. कुठेतरी संघ थोडासा मागे राहिला होता, बॅकफूटवरती त्याला पुढे नेण्याचं कार्य केलं गेलं. कारण की सातत्याने म्हणतात ना, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे चांगलं क्रिकेट अंगीकृत असलं, जरी तुमचे कितीही यश प्राप्त तुम्हाला झाले, तरी तुमच्या ज्या गावात तुमचा जन्म झाला आणि ज्या मातीच्या मध्ये तुमचा जन्म झाला, त्या मातीला आणि त्या गावाला कधीच विसरून चालत नाही. कारण की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, कारण की जेवढं तुम्ही त्यांचं रिस्पेक्ट कराल तेवढं हे टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला उंचावरती घेऊन जाईल. यावेळेस वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून आणखी एक चेंडू आलाय सीमारेखा पार. षटकार आणि या षटकारने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 106 धावा. इथून वीरेंद्र बाबरे इथून 23 चेंडू 68 धावांची एक विस्फोटक खेळी राहिली. काही जबरदस्त. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे इज ऑन फायर. इथून
आणि नक्कीच आपण पहिलं जिथून 5वं षटक होतं तिथून 49 धाबा होत्या आणि तदनंतर या 3 षटकामध्ये तल्लब आपण 57 धाबा खर्च केल्या. काही जबरदस्त वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांनी फलंदाजी केली आणि नक्कीच चांगली खेळी दर्शवली गेली त्याच्या माध्यमातून. आणि नक्कीच वळी आपण सामना क्रमांक 5 असेल जिथे साई सबुरी देवकोप विपक्षामध्ये आपण पाहिलं अन्वी खुशी क्वीन 11 दोन्ही संघाचे कर्णधार. यस या ठिकाणी जशी या इनिंगला सुरुवात होईल इथून आमचे साथी समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील. आदरणीय सन्माननीय चिरंजी मेहर सर व्हॉइस ऑफ सातपाटे धन्यवाद. पुरी देवकोप कॅप्टन आणि अन्वी खुशी क्वीन 11 दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करेन आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. यस आजच्या दिवसातला आपण सामना क्रमांक 5 जिथे पाहणार आहोत एका बाजूला अंडवी खुशी क्वीन 11 विपक्षामध्ये आपण पाहिला तर साई सबुरी देवकोप संघ. मी विनंती करेन शरद सुतार या सरांच्या सोबत आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत जिथून एक बिग बॅटल बिग मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यस या ठिकाणी प्रथम चॉईस दिली जाईल. यस कॉलिंग असेल या ठिकाणी अन्वी खुशी क्वीन 11 हेड इज कॉल. यस या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय प्रथम अन्वी खुशी क्वीन 11 इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं साई सबुरी देवकोप संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जेवढा कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि जेवढ्या करतील तेवढ्या आम्ही आमचे बॅट्समॅन चांगले आहेत. तिन्ही मॅच आम्ही चेस करायलाच गेलोय पण ही पण मॅच चेस करू. नक्कीच शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. कालच्या दिवसामध्ये एक चांगली जरूर तुमच्या माध्यमातून खेळी राहिली होती. एकंदरीत या खेळपट्टीबद्दल आणि या ग्राउंडबद्दल काय म्हणाल 2 शब्द? खेळपट्टी चांगलीच असते पूर्ण असोसिएशनच्या मार्फत आणि कमिटी मेंबरच्या मार्फत रोजची मेहनत आहे आणि हे लकी ग्राउंड आहे. बघायला गेलो तर शेवटची मॅच मी खेळतच असतो. बेस्ट ऑफ लक येथील विघ्नेशजी साखलतोडे आपण पहिला कर्णधार इथून वळीया कर्णधार साई सबुरी देवकोप संघ. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण नक्कीच फिल्डिंग घेतली असती. इथून पण प्रथम मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? आता खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच 100 धावा इथे 100 धावा जरी केला तरी पण इझिली चेस पण होत आहेत. मग आम्ही तरी तेवढ्या पोहोचण्याचा ट्राय करू. खूपच जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल साई सबुरी देवकोप संघ. इथून टॉस बॉक्समधून असे न्यूज झाली की प्रथम नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी अंडवी खुशी क्वीन 11 संघाने जिंकली गेली आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि फलंदाजी करण्याकरिता साई सबुरी देवकोप संघाला आमंत्रित केलं. तत्पूर्वी जशी या इनिंगला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक पुन्हा एकदा ओव्हर टू यू कॉम्बॉक्स या ठिकाणी चिरंजी मेहर सर. धन्यवाद. धन्यवाद कल्पेशजी. धन्यवाद राहुल धनवाजी. जर मॅचकडे इकडे मात्र वीरू शो आपण पाहिलाय आणि काय तो आज आपला कालच्या दिवसात 66 धावा आणि आजच्या दिवसात सुद्धा अर्धशतक. सातपाडीचा ब्रँड हा मात्र झळकतोय आणि ज्या पद्धतीची मॅच होती. मी जेव्हा मॅच चालू व्हायच्या अगोदर जेव्हा प्रतीककडे गेलो होतो प्रतीकलाही म्हटलं होतं की तुम्हाला धावा खूप बनवाव्या लागणार आहेत कारण या आधीच्या मॅचमध्ये तुम्ही 111 धावा काढून पराभव स्वीकारला होता. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला 100 गाठावी लागेल. हा त्यांना मी नक्की त्यांना मी सांगितलं होतं. आणि पहा ज्या पद्धतीने आज वीरू खेळलाय या मॅचमध्ये ज्या पद्धतीने पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमधलं 2 फलंदाज ज्यांच्या नावावर 2 अर्धशतक आहेत ज्यामध्ये युवराज आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर वीरू हे 2 फलंदाज म्हणजे जसं नाव आहे ना तसं काम सुद्धा करतायत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये पहा सलामीचं षटक मात्र ज्याच्याकडे दिलं जात आहे ऑलराऊंडर खेळाडू वीरेंद्र बाबरे तर धानवा ब्रदर्सकडून सलामीची जोडी आकाश आणि राहुल ही मात्र मैदानाच्या आत आहे. पहिला चेंडू घेऊन वीरेंद्र बाबरे वीरू तर स्ट्राईकला फलंदाज असेल आकाश.
पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये तेवढा काही चांगला संपर्क झाला नाही. चेंडू बॅटवर आलाच नाही, लाईनपर्यंत पोहोचला नाही. फलंदाज पहिला चेंडू निर्धाव वीरेंद्र बाबरे, ज्याच्या घरातच क्रिकेट, ज्याच्या रक्तात क्रिकेट. आणि जेव्हा आम्ही सातपाटीमध्ये शेजार क्रिकेट खेळतो तेव्हा एकाच संघात बाप बेटे काका असे 6 ते 7 खेळाडू 11मध्ये जेव्हा असतात, त्यांच्या खेळात क्रिकेट, रक्तात क्रिकेट आहे. आणि मला अजूनही आठवते, अजून मी 10-15 वर्ष मागे गेलो तर सातपाटीमध्ये शेगटपाडा संघाला ऑस्ट्रेलियन संघ म्हटला जायचा. कारण जेव्हा जेव्हा शेगटपाडा संघ मैदानात उतरायचा तेव्हा तो फक्त विजयीच आणि तो फायनलिस्टच असायचा. हे आम्ही पाहिलेलं क्रिकेट आहे. वीरू इकडून मात्र धानवा ब्रदर्सला खेळ करावा लागणार आहे आणि इथे मात्र षटकार येतोय. व्हॉट अ बॅटिंग, काय फटका आहे. याला मी नयनरम्य फटका म्हणतो का, त्याच्याकडे जाणार आहोत. त्याआधी जाऊया डीजे कडे. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला वीरू, एका बाजूला राहुल. गेल्या वर्षी याच खेळाडूचा दबदबा होता. बेनापट्टीचा हा खेळाडू सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज. यावी सर बुंद्यात फलंदाज त्याला रीड केलं. यावी सिंगल मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकार 8. राहुल वर्सेस वीरू, हेही बॅटल खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता वीरू उद्या मात्र मॅच आहे बिग बॅशमध्ये, त्याचं तिकडेही लक्ष आहे. परंतु या मॅचमध्ये पहा जो पद्धतीने तो बरसलाय, फॉर्ममध्ये येणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही रिप्लेमध्ये पहा कशा पद्धतीचा तो ब्लॉक हॉल होता, सर माती उडवणार ब्लॉक हॉल. यावेळी चेंज ऑफ पेस आणि याच्याकडे गती आहे, आपण नेहमी म्हणतो. इथे मात्र फलंदाज स्वतःच बाहेर निघालाय. आकाश धानवीचं कौतुक करावं लागेल, स्पोर्ट्समनशिप दाखवतोय. आणि इकडे मात्र फलंदाज बाद होत आहे. पहिला झटका लागतोय टीम धानवा ब्रदर्स संघाला. 1. मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही मुन्ना पठाण सरांना पाहतायत. मुन्ना पठाण सरांनी भरपूर क्रिकेट खेळलाय. मुन्ना पठाण सरांबद्दल जेव्हा खूप वेळ असतो आमच्याकडे, जेव्हा आम्ही टूरला असतो तेव्हा त्यांनी सांगितलं की ट्रकमध्ये बसून कुठे कुठे कशा कशा पद्धतीने त्यांनी प्रवास केलाय आणि क्रिकेट खेळलाय. परंतु ते नेहमी म्हणतात की या खेळाडूंना सध्या सुगीचे दिवस आहेत, कारण या खेळाडूंना खास 4 व्हीलर्स घ्यायला येतात. तुम्ही पाहिलं असेल, खूप तुम्हाला सोयी सुविधा मिळतात. तुम्ही जर पॉडकास्ट ऐकला असेल मिस्टर जय पवार यांचा, जय पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे कशा पद्धतीने त्यांनी कसा प्रवास केला आहे. म्हणजे रेल्वेच्या डब्यात जिकडे तुमच्याकडे अनरिझर्व तिकीट असते, तुम्हाला टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास करावा लागत होता. अनेक अशा पद्धतीच्या सोयी सुविधा. आज खरं तर क्रिकेटर्स तुम्ही विमानाने जाताना पाहतात, तुम्ही त्याला ट्रेननी पाहतात, मोठमोठे तुम्हाला गाड्या चांगल्या येतात. परंतु या आधीचं क्रिकेट, मी नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेट आता तुम्हाला जी उंची दिसते त्याच्या मागे खूप जणांचं कष्ट आहे. आणि या सर्व माझ्या टेनिस क्रिकेट वीरांना मी खरंच मानाचा मुजरा देतोय. कारण जर या लोकांनी जर क्रिकेट जिवंत ठेवलं नसतं तर तुम्हाला ISPL बघायला मिळाली नसती, किंवा मोठमोठ्या ज्या स्पर्धा आहेत ज्या तुम्ही पाहिल्या आहेत किंवा आम्हीही ज्या अनुभवल्या आहेत. परंतु याच्या मागे आमच्या त्या सर्व क्रिकेटवीरांचं मी कौतुक करेल ज्यांनी या आधीचं क्रिकेट जागतं ठेवलं आणि त्यामुळे आज आपल्याला सुगीचे दिवस पाहायला मिळतात. गोलंदाज मितेश, ऑप्शनचा बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर आहे. पंच जय पवार. आता जय पवारनी स्टाईल बदलली. जय पवार आधी वाईट द्यायचे तेव्हा ते वेगळ्या पद्धतीचे वाईट द्यायचे, त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं स्टाईल होतं. पण त्यांनी आता ते स्टाईल बदललं आहे, कारण आता एक वेगळं प्रोफेशनलिझम त्यांनी ठेवलं आहे स्वतःकडे. आणि ज्या पद्धतीने व्यावसायिक क्रिकेट, मला अजून तो जय पवार आठवतो जो मी बरडला पाहिला होता आणि आजचा जय पवार, जमीन आसमानाचा फरक आहे. खूप स्वतःमध्ये बदल, कारण बदल ही काळाची गरज आहे मित्रांनो. शॉर्ट बॉल होता, या चेंडूला मात्र खेळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि चेंडू सीमा पार, खणखणाती चौकार 4.
ज्या पद्धतीने चेंडू होता, चेंडू रीड केला, हातामधून चेंडूला वाचलं आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूला चौकाराकडे पाठवलं. धावसंख्या फलकावर 13-1 धानवा ब्रदर्स. जरी एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असेल तरी मात्र तिथे पाठलाग करताना, जसं तुम्ही जेव्हा साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅचबद्दल जेव्हा हर्षल गिब्सकडून जेव्हा ऐकलं होतं, त्यांनी हेच सांगितलं होतं की आम्ही मोठ्या टोटलकडे बघतच नव्हतो, आम्ही छोटे छोटे टोटल फक्त चेस करायचं हे आमच्या माइंडमध्ये होतं. आणि जेव्हा त्या छोट्या छोट्या टोटल आम्ही चेस केल्या तेव्हा ते टोटल आरामात पार झालं. हे महत्त्वाचं आहे. इकडे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता, चेंडू बॅटवर येत नाही आहे. राहुल गोंडला मात्र सध्या प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. सध्या 40+ ओपन याचंही क्रिकेट येत आहे, तीही स्पर्धा मोठी येत आहे. जय पवार त्यांचंही काम मोठं त्या स्पर्धेत आहे. आपल्या पालघरचाही संघ तिकडे खेळायला पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमा पार, खणखणाती चौकार 4. प्रीमियर लीग सीझन 2 चा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक 4. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, पण तू क्षेत्ररक्षण पहा. त्यांना माहित आहे फलंदाज आडव्या बॅटनी जास्त खेळतोय, त्याच्यासाठी त्यांनी प्रोटेक्शन लावलंय ऑलरेडी. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 नी वाढते. 19 1 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा बॉल. आपल्या पालघरचे धुरंधर ज्याने पालघरचं क्रिकेट गाजवलं ते आपल्याला त्या 40+ मध्ये पाहायला मिळणार आहेत. इकडे मात्र रिव्हर्स सक्सेसफुल होत आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू टाटा बाय बाय करत जातोय. चौकारासाठी 4, 2 षटकं, 23 धावा. असेल तुम्ही जर रिव्हर्स ज्या पद्धतीने खेळला, चेंडूला पहिला पाहिलं रिव्हर्स फटका, हा जेव्हा पालघरमध्ये नाव आलं तेव्हा पहिलं नाव फक्त आणि फक्त विशाल खोत. 2008-9 ते क्रिकेट मला वाटतं इकडे स्वप्नील आहेत, त्यांनी पाहिलंय. कारण विशालसारखा पहिला रिव्हर्स कोणच खेळायचा नाही आणि रिव्हर्सचा बादशाह म्हणून खरं तर त्याची ओळख होती. त्याचा स्टान्स खूप तो लवकर बदलायचा, ज्या पद्धतीचा तो क्रिकेट खेळायचा. रिव्हर्समध्ये आता तुम्ही अनेक खेळाडू पाहिले, त्याच्यामध्ये विशाल आंगी हेही नाव विसरून चालणार नाही. रिव्हर्स हे ज्या पद्धतीने तो खेळायचा, अनेक खेळाडू म्हणजे नवलीचे खेळाडू, दांडीचे खेळाडू, डहाणूचे, सुहास असेल, भरपूर खेळाडू ज्यांनी स्वतःच्या नावाचा दबदबा या पालघर जिल्ह्याला दिला. टेनिस क्रिकेट पालघरचं खूप मोठं आहे, फक्त त्याला जास्त मोठं व्यासपीठ मिळालं नाही, हे थोडीशी शोकांतिक आहे. इकडे मात्र हा चेंडू पाहायचं पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु तुम्ही स्टान्स कुठे घेतलाय, तुम्ही खेळलाय कुठे, हे तेवढं महत्त्वाचं आहे. सध्या पालघर टेनिस क्रिकेटला कोण जर सध्या रिप्रेझेंट करत असेल सध्याच्या घडीला तर ते नाव वीरेंद्र बाबरे आहे आणि त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत सर्व पालघरवासियांना. धावसंख्या फलकावर 23-1. लोअर फुलटा चेंडू होता, सरळ हातात जाईल की काय, हो होम डिलिव्हरी, सरळ हातात, विकेट नंबर, सेकंड डाऊन. 1, 2. फुल टॉच चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होता, त्यांनी कोणती चुकी केली नाही आणि गडी क्रमांक 2 बाद. जयेश येतोय नवीन फलंदाज. ज्या खेळाडूच्या नावावर गेल्या वर्षीची सिरीज होती, पहा मित्रांनो, कधी कधी नशीब ही तुम्हाला कुठल्या वळणावर घेऊन जाते. जयेश कशा पद्धतीने जायबंदी झाला तर तो घराकडे जात होता, पाय त्याचा थोडासा मोचावला आणि त्यामुळे तो जायबंदी झाला. एक मोठा स्पर्धेत येण्या अगोदर असा झालेला इन्सिडंट हा संघाला किती घातक ठरू शकतो ते तुम्ही धानवा ब्रदर्सकडे पाहिल्यावर समजेल, कारण महत्त्वाचा खेळाडू आहे. अक्षय मासेमारचा हा चेंडू पहा, मी त्याचं खरंच कौतुक करेल, परंतु त्याला एक सल्ला सुद्धा देईल की जर इंजरी मोठी असेल तर
इंजरीकडेही लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण येणारा काळही तेवढा महत्त्वाचा आहे. क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या इंजरीकडे तुम्ही लक्ष दिलात ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे तो दूरवरून येतोय आणि इकडे मात्र चुकी करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार 4. थँक यू डीजे. स्कोर मूव्स ऑन 27. 27ला 2. अजूनही रिक्वायर्ड रन रेट कडे लक्ष दिला तर धानवा ब्रदर्स 15 धावा पर ओव्हर पाहिजेत. इकडे हा चेंडू पुन्हा एकदा सोडलाय. का सोडलाय फलंदाज मला वाटतं कदाचित लक्ष द्यायला हवं, पण तिकडे रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे सर, आणि तो रिव्ह्यू घेतलाय. आपण जाणार आहोत डिसिजन पेंडिंग विश नेटवर्क लाईव्ह. तुम्ही जर अजूनही विश नेटवर्कला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अनेक मोठ्या स्पर्धा सध्या तुम्हाला विश नेटवर्कवर लाईव्ह पाहायला मिळत आहेत. त्याचे ओनर विश्वास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत करत आहे या स्पर्धेत सुद्धा. त्यांचे मनापासून आभार. कॅमेरामन हार्दिक, कॅमेरामन राज, कॅमेरामन करण, कॅमेरामन मंजित, त्याचबरोबर एडिटर कम कॅमेरामन मिस्टर मनीष निजाई, दुबई कतार रिटर्न, आणि ज्यांचं नाव विसरलोय कदाचित दातिवरेचे चॉकलेट बॉय म्हणजे यांची ओळख आहे राज निजाई. हेही महत्वाचे आहेत. सध्या ते बिझी आहेत. इट्स अ वाईट बॉल आहे आणि पहा इकडे रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. चेंडू पहा कुठे पिच झाला, तो लाईनच्या बाहेर गेलाय. त्यामुळे पंचाने थर्ड अंपायरने सांगितलं वाईड आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28ला 2. इकडे मात्र मोठा फटका घ्यायचा. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आरामात. वीरू बाबरे चुकी करणार नाही. विकेट नंबर 3 डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, डीजे. 11. पहा ज्या पद्धतीने बॉल तुमच्या फ्रेम मध्ये होता, हार्दिक असं वाटत होता स्टिकर पेन फाडून काढेल का काय, असं एकंदरीत वाटला. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये हार्दिकचा चेंडूकडे फोकस खूप वेगळा आहे आणि तो बॉल फॉलो करताना ते दाखवतो. तो नक्की दर्शवतो की येणाऱ्या काळात लवकरच मी सुद्धा एखाद्या मोठ्या टूरसाठी जाईल, हे तो आत्ताच दर्शवतोय. आणि खूप चांगला टॅलेंट आहे. मनीष निजाई यांच्या हाताखाली वाढलेली ही सर्व गँग आहे, ज्याच्यामध्ये राज असेल किंवा हार्दिक, हे सर्व त्यांच्या अधिपत्याखाली वावरलेली गँग आहे. 28ला 3. याही मात्र पंच वाचलेत मुन्ना पठाण सर. पहा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल कशा पद्धतीने ते वाचले. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, परंतु पहा ज्या पद्धतीने हा रिप्ले होता तो रिप्ले बघायला आवडेल. पहा ओ ओ ओ ओ ओ शेवटच्या मुवमेंटला काय मुवमेंट आहे ती सर. घरी जाऊन ती रील नक्की बघा किंवा ते मुवमेंट नक्की बघा कशा पद्धतीने स्वतःला वाचवलंय. भाभीजान सांगतील बच गए. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागलाय ते आतापर्यंत 29 धावा. तुम्हाला खूप चाणाक्ष राहावं लागते, खास करून हा पुन्हा एकदा ओ ओ ओ ओ एक आगेवेगळी मुवमेंट होती सर. नक्की बघा, तुमच्यासाठी खूप वेळा रिप्लाय मारलाय तो. आणि तुम्ही पंच म्हणून काम करता, खरंच पंचांनाही चाणाक्ष राहावं लागते. हा आता 10x बॉल आहे, तो थोडासा कमी लागेल, परंतु जेव्हा लेदर क्रिकेट जेव्हा तुम्ही पाहता त्याच्यामध्ये अनेक अंपायर जायबंदी जाताना आम्ही पाहिलेत. मध्ये मध्ये त्यांनी प्रोटेक्शन सुद्धा वापरलं होतं. हाताच्या समोर एक शील्ड टेमध्ये वापरायचे. तर षटक क्रमांक 4. 29ला 3. धानवा ब्रदर्सला अजूनही रिक्वायर्ड रन रेटकडे लक्ष द्यावं लागणार आहे. रोहितला किंवा मग शुभमला इथून मॅचची सूत्र हातात घ्यावी लागणार आहेत, कारण करंट रन रेट 9.67 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 15च्या वरती आहे. रोहित भोईर आणि दुसऱ्या बाजूला शुभम, ही जोडी मैदानाच्या आत आहे. वीरेंद्र बाबरे गोलंदाजी मार्कवर.
यावी चेंडू हवेत आहे, इकडे झेल होऊ का नाही, खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा रेषेच्या पार, चौकार 4. क्षेत्ररक्षकांनी स्वतःलाही जपायचं आहे, लक्ष ठेवा जरा बॅरिकेड कडे जाताना. होय. 3.1 33ला 3. तेच तर ही विरूची खासियत आहे. विरूला जर तुम्ही एखाद चौकार षटकाला मारला त्यानंतर विरूची वेगी चुरूक तुम्हाला पाहायला मिळते. तो पुढच्या चेंडूवर ते आक्रमण, ते त्याचं मी म्हणेल की थोडंसं बॉलिंगचं जे त्याच्याकडे वैविध्य आहे ते दाखवतो आणि त्यांनी दाखवलं. यावी तेच तर चेंडू होता. याही पहा, आता मात्र आकडा बघा, स्कोर कार्डवर आकडा बघा, 33ला 3, 3.3. खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळते हे सर्व. 3.3, 33 धावा आणि 3 गडी बाद. 3-3-3-3. धानवा ब्रदर्स इथून थोडासा दूर जातोय मॅच पासून. इकडे मात्र खराब चेंडू आहे का पंच सांगतात. ये जय पवार वाईड. स्कोर मूव्ज ऑन 34. 34ला 3. 107 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे आणि सध्या हे चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकाकडे जर पाहिलं तर वीरेंद्र बाबरे दुसरं षटक टाकतोय. 13 धावा खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या नावावर आहे. पुन्हा एकदा थोडस फलंदाजाला चान्स देण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा लालच देण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय वीरू, कारण त्याला माहिती आहे त्याच्याकडे खूप मोठी पुंजी आहे धावाची. त्यामुळे थोडासा अटॅकिंग गोलंदाजीकडे जातोय. 35ला 3. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2 डे 2 आणि डे 2 मध्ये सामना क्रमांक 4, जिकडे धानवा ब्रदर्स 107 धावांचा आव्हानाचा पाठलाग करते एमडी बॉईजच्या समोर. बॅटची आतील कडा, फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 4 डाऊन. 1, 2, 3. काउंटडाऊन स्टार्ट, काउंटडाऊन ऐकायला मिळते ना, ते काउंटडाऊन खरं तर तो पिचवर जाऊन स्टान्स घेण्यापर्यंत आहे. ते 30 सेकंदात त्यांनी स्टान्स घेणं महत्त्वाचं असते, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्याकडे लक्ष द्या. जरी तो इकडे म्युझिक थांबत असेल तरी त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या थोडंसं लक्षात ठेवा फलंदाजाने. 35ला 4. षटक क्रमांक 4. लास्ट बॉल. यावेळी तेच तरार केला परंतु दिशेपासून भरकटलाय आणि पंच सांगतात वाईड. 36. हे वर्ष वीरूसाठी तेवढंच महत्वाचंही राहिलं. याही मात्र फलंदाज पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय. निर्धाव षटक क्रमांक 4. संपते 36ला 4. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरणाचा विचार केला तर जवळजवळ 71 धावा हव्या आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 17.75, म्हणजे जवळजवळ 18 म्हणजे प्रत्येक तुम्हाला षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके खेळायचे. 36वर 4. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतील आपण पाहता धानवा ब्रदर्स ज्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 106 धावावर त्यांनी रोखलं टीम एमडी बॉईजला आणि त्यानंतर धानवा ब्रदर्स 107 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 षटकात 36 धावा आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात. एमडी हे नाव ऐकल्यानंतर पुन्हा एकदा एमडी ब्रदर्सची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मनीष निजाई यांचं ते चॅनल आहे, पहा. आता मला सर असं वाटतं की कदाचित डिंडा आलाय की काय, अशी डिंडासारखी त्याची स्टाईल आहे, ज्या पद्धतीचं त्यांनी गोलंदाजी करण्यासाठी तो उडी मारली होती. 36वर 4. 4 षटकं संपलेत. 4 षटकांचा खेळ बाकी आहे.
टिकटिककडे लक्ष असू द्या. 21 मिनिटं तिकडेही शिल्लक आहेत. विश नेटवर्क सध्या 7 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. चेंडू मात्र सरळ हातात जाईल. गोल यष्टिरक्षक प्रतीकचा विचार केला तर प्रतीक हे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. तोही चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु या स्पर्धेत त्याच्याकडून गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. खरं तर मला तो जवाहर चषक आठवतो, जिथे त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावावर केली होती. इकडे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, चेंडू हातातून सुटतोय आणि तिकडे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. चेंडू हातात येत नाहीये. तुम्ही जेव्हा खरं तर शॉर्ट थर्डमॅन गली या रिजनमध्ये जेव्हा राहता तेव्हा चाणाक्ष खूप असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला चाणाक्ष असावं लागतं. जर तुम्ही चाणाक्ष नसणार तर मात्र तुम्हाला चेंडू हुलकावणी देऊन तुमच्याकडून निघून जाईल. 38. इकडे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने चेंडू पाहिला, त्याच पद्धतीने फलंदाजाने पाहिला आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर केला. डॉट बॉल. 21 चेंडू 69 धावा. हो, याही मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू सीमा रेषा पार. मॅच अजून संपली नाही. इकडे मात्र सांगतोय फलंदाज रोहित भोईर, रोहितच्या बॅट मधून हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6. रिक्वायर्ड रन रेट 19.58. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पड़ेगा सिर्फ और सिर्फ छक्का या चौका. हो, चेंडूला लपेटून खेळायचं होतं, परंतु चेंडू मात्र बॅटवर येत नाही. षटक क्रमांक 5 इकडे संपुष्टात येत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 षटकानंतर धावसंख्या होती टीम MD बॉयजची 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 3 षटकात वीरूने ज्या पद्धतीने 57 धावा कुठल्या तिथून मॅच बदलली होती. धानवा ब्रदर्सला विचार करावा लागणार आहे की जर आपण बॉल ओव्हर टू ओव्हर गेले तर तुम्ही फक्त 4 धावा दूर आहेत. तुम्ही 49 धावेवर त्यांना थांबवलं होतं 5 षटकात, परंतु तुम्ही मागच्या 3 षटकात ज्या धावा दिल्या, बोनस धावा मी म्हणेल, तुम्ही पहा ज्या पद्धतीने हे जे मॅरेथॉन पाहायला मिळते त्याच्यामध्ये पहा 5 ओव्हर पर्यंत मॅच कंट्रोल मध्ये आहे, परंतु ज्या मोठमोठ्या बिल्डिंग्स नंतर दिसत आहेत ते वीरू बाबरेचे षटकार आहेत. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यस नो मध्ये गाडी सुटली असती परंतु नाही. पहा हो नाही मध्ये सध्या चेंडू मात्र जातो निर्धाव. षटक क्रमांक फलकावर लागतंय जवळजवळ. आता पंचांचा वाईटचा इशारा. स्कोर मूव्ज ऑन 46-46. म्हणजे 3 धावा तुम्ही फक्त दूर होत्या जर आपण ओव्हर टू ओव्हर इक्वेशन पाहिलं तर. इकडे मात्र बॅटची आतील कडा आणि यष्टिरक्षक प्रतीक कोणती चुकी करत नाही. फलंदाज बाद. विकेट. 1, 2. हा भाग हा वेगळा सिच्युएशन पाहायला मिळाला. इकडे फलंदाज जातोय, पा कमालीचा धावत गेलाय तो. हाई रील व्हायरल होऊ शकतो मनीष. हा चेंडू चांगला आहे. फलंदाजाला मात्र चकवा दिलाय. मनोज आलाय नवीन फलंदाज. धावसंख्या फलकावर 46. या षटकातील
पहा ज्या पद्धतीने तो रील तुम्हाला नंतर पाहायला मिळेल की व्हिडिओ पाहायला मिळेल, ज्या पद्धतीने फलंदाज धावलाय, खूप धावत धावत गेला. प्रतीकच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत होती काय झालं तिकडे. इकडे मात्र चेंडू हवे, त्या प्रतीकने कॉल दिलाय, यस हा माझा कॉल आहे, आणि विकेट. प्रतीक आतापर्यंत चौथा झेल पकडतोय या मॅच मध्ये. 1, 2. मॅच कडे 46-6. यानंतर पुढच्या मॅच कडे आपलं लक्ष असेल. मॅच नंबर इम्पॅक्ट प्लेअर येतो. येस, इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आत. हो, इकडे मात्र यानंतर होणारा मॅच कडे लक्ष असणार आहे. साई सबुरी देवकोप विरुद्ध अन्वी खुशी क्वीन 11. हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 5 असेल ती आपल्या भेटीला येईल. इकडे मात्र कनेक्शनचं प्रॉपर आहे आणि या 4 धावेने 50चा आकडा पूर्ण करतोय टीम धानवा ब्रदर्स. 50 फॉर टीम धानवा ब्रदर्स. धावसंख्या फलकावर 50. 6वं षटक, 6व्या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळजवळ 57 धावा या बनवायच्या. चेंडू जातो निर्धाव. 12 चेंडू 57 धावांची गरज आहे. 12 चेंडू 57 धावा. इथे मात्र धानवा ब्रदर्सला कमीत कमी 10 षटकार 12 चेंडूत खेळावे लागणार आहेत. टीचर चला 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावर आहे 50. अजूनही 12-57 ची गरज. गोलंदाजी मार्कवर पंच सांगतात का गोलंदाजाला की तुम्ही गोलंदाजी करताना ज्या पद्धतीने समोर येत आहेत त्यामुळे कदाचित थोडंसं बाकीचे जे अपील तुम्ही करतायत त्यांना न्याय आम्ही देऊ शकत नाही. पहिला चेंडू मोठा फटका. षटकार क्रमांक पहिला आहे का? नाही. चेंडू हातात. विरू चुकी करणार नाही. विरूसाठी मला वाटतं हा दुसरा झेल आहे आणि विरू ती चुकी करणार नाही. विकेट येतोय. विकेट नंबर 7 डाऊन. 1, 2, 3. टीम इथून मात्र MD बॉयज आपल्या विजयापासून चांगला चेंडू. चेंडू मात्र जातो निर्धाव. आता मात्र शेवटचे 10 बॉल. लास्ट 10 बॉल्स. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. संदीप ऑप्शन बाहेरचा चेंडू. पॉइंटला खेळ आहे. पॉइंटचा खेळ खूप दूर आहे. डीपला ठेवला गेला होता. तिकडे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. 51 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. धानवा ब्रदर्सचा हा 4था मॅच आहे. आतापर्यंत याआधी 3 मॅच पराभूत झाले होते आणि खरं बघेल तर तुम्ही संघ बांधणी बघा. तुम्ही जर या संघाचा विचार केला ना तर मोठमोठी नावं या संघात होती. परंतु आपण नेहमी म्हणतो जेव्हा तुम्ही लीग मॅचेस खेळता तेव्हा तुमच्या जे
प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट होणं खूप महत्त्वाचं असते. ते कदाचित एक्झिक्यूट झाल्या नाही आणि त्याच्यात महत्त्वाचं काय ठरलं तर धानवा ब्रदर्सचा महत्त्वाचा खेळाडू हा जायबंदी झाला, कॅप्टन. आणि त्यामुळे थोडंसं ते बॅकफूटवर गेले आणि त्यानंतर बाहेर येणं त्यांना कठीण झालं. 7वं षटक आणि 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र तिकडे वीरेंद्र बाबरे तो मात्र चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 52 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक बाकी आहे, लास्ट ओव्हर. आणि लास्ट ओव्हर पाहूया कोणाच्या हातात दिली जाईल. इथून मात्र पुढच्या मॅचकडे पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय, जिकडे साई सबुरी देवकोप विरुद्ध अन्वी खुशी क्वीन 11 हा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विनंती आहे, चला या दोन्ही टीमला विनंती असणार आहे आपण तयार राहायचं या लगेच मॅच नंतर, कारण शेवटचं षटक आहे. आणि जसा मॅच सुरू होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आधी मला वाटतं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सेरेमनी केली जाईल राहुलजी धानवा यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आम्हाला जॉईंट होतील, त्यांचंही स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण तुझा जाऊया शेवटचं षटक, संकेत राऊत शेवटचं षटक घेऊन. पहिला चेंडू बाहेर निघालाय, पंच सांगतायत वाईट बॉल. रात्रीचं सत्र सुरू आहे, आपण पाहू शकता सध्या 10:30 मॅच नंबर 4 आता संपुष्टात जवळजवळ येते. अजूनही 4 मॅच बाकी आहेत. ऑप्शन बाहेरचा चेंडू होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, फलंदाज थोडासा सरप्राईज झाला, परंतु काही फटका मिळणार नाही. या मॅच मध्ये सध्या किती मोठ्या धावेने हा विजय मिळवतोय टीम MD बॉईज याकडे त्यांना लक्ष आहे. कारण जेवढ्या धावेने ते जिंकतील तेवढा त्यांचा रन रेट हा सुधारेल आणि तो त्यांना पुढे खूप कामाला येऊ शकतो. हा पुन्हा एकदा खराब चेंडू आहे का? येस, हा ही जय पवारची ओरिजिनल स्टाईल आहे. हा ही जय पवार जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा जय पवार अशाच पद्धतीचे वाईट द्यायचे, ते आगेवेगळी स्टाईल होती त्यांची आणि खूप वेळानंतर ती पाहायला मिळाली आज पुन्हा एकदा. धावसंख्येचा विचार केला 54/7, 54, लॉस ऑफ 7. हो, याही मात्र मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय, त्यांनी कॉल दिलाय आणि तो मात्र कॅच सोडतोय. असं वाटलं थोड्या वेळासाठी कॅच घेतलाय, परंतु कॅच ड्रॉप. स्कोर मूव्स ऑन 55, उमर 55 की. उमर 55 की दिल बचपन का. 55, लॉस ऑफ 7. हो, पुन्हा एकदा बाउन्स पहा, अप्रतिम चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. संकेत राऊत आतापर्यंत 3 चेंडू झालेत, दोन्ही पंचाने आपले संकेत दिलेत की बाबा 3 चेंडू बाकी आहेत. त्यांनाही खूप चाणाक्ष राहावं लागतं. 3 चेंडू झाल्यानंतर कधी कधी ते कमदेकडे हात असे करतात, जेव्हा 2 चेंडू राहतात तेव्हा ते 2 असे लपवत असतात. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेल क्रमांक वीरूसाठी तिसरा आहे. 3 कॅच सध्या वीरू आणि 4 प्रतीकच्या नावावर आहेत. प्रतीक विकेट किपर आहेत, त्यामुळे त्यांना ती संधी नेहमी मिळते. 1, 2. केलं तर पहा काय 156. खूप मोठ्या फरकाने हा मॅच MD बॉईज आपल्या बरोबर घेऊन जातोय असं चित्र आहे सध्या तरी, कारण 2 विकेट बाकी आहेत आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. डावखुरा फलंदाज आहे ऋत्विक 7वी. 55. MD बॉईज या आधीचा सामना 111 मारून हरला होता. हो, बॅटची खालची कडा, कोणतीही धाव नाही, डॉट बॉल. शेवटच्या चेंडूची औपचारिकता आणि धानवा ब्रदर्स संघचा मला वाटतं या स्पर्धेचा प्रवास तरी सध्या तरी मला वाटतं अजून मॅचेस त्यांचे बाकी आहेत. 1 मॅच बाकी आहे, ती मला वाटतं आजच्या दिवसातील मॅच नंबर 6 असेल.
इथे मात्र हा सामना 51 धाव्याने आपल्या नावी करताना टीम MD बॉईज, वेल प्लेड MD बॉईज टीम अँड हार्ड लक टीम धानवा ब्रदर्सनी हा मॅच गमावलाय, परंतु नक्की खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करायचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा त्यांना मॅच नंबर 6 साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर येणारा सामना साई सबुरी देवकोप विरुद्ध अन्वी खुशी क्वीन 11 हा मॅच येतोय. त्यापूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. नन अँड ऑनली मला वाटतं इथे मात्र काय बघण्याची गरज नसणार आहे. 23 चेंडू 68 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स ज्याच्या नावावर आहेत. मॅन ऑफ द मॅच नन अँड ओनली मिस्टर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे.